विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। नाशिक येथील सिडकोत त्रिमूर्ती चौकात संशयास्पद मृत्यू, मयत कैलास बाबूराव साबळे। नाशिक येथील त्रिमूर्ती चौक परिसरातील डॉक्टर हेडगेवार नगर येथील कैलास बाबूराव साबळे वय वर्ष 45 यांचे राहते घरी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली। या प्रकरणी अंबड पोलीस पुढील तपास करीत आहेत। मयत साबळे यांचा कॅनडा कॉर्नर परिसरात चायनीज गाडीचा व्यवसाय आहे। रात्री उशिरापर्यंत त्याला मित्रांनी घरी पोहोचविले होते। साबळे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्या जखमेवर हळद लावलेली होती। रात्री उशिरा घरी आल्यानंतर ते झोपी गेले असता सकाळी 10 वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले। त्यामुळे या वार्त्याने परिसरात खळबळ उडाली आहे। अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्यासह अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून अंबड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। अंबड पोलीस पुढील तपास करीत आहेत। त्यांच्या पश्चात पत्नी 2 मुली असा परिवार आहे। शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच पुढील तपासाबाबत पोलीस पुढील कार्यवाही करणार आहेत। पोलीस ठाणे अंबड येथे अकस्मात मृत्यू 174 CRPC दाखल झाला आहे। कैलास बाबूराव साबळे वय 45 वर्ष, त्रिमूर्ती चौक हेडगेवार नगर हा टिबेटियन मार्केट चायनीज कॉर्नर चालवतो। दारूच्या व्यसनाधीन आहे। आज रात्री 1:30 वाजताच्या सुमारास त्याचा मित्र पिंटू गायकवाड यांनी घरी आणून सोडले। स्वतःच्या हाताने डोक्यातील जखमेत हळद भरली। त्यावेळेस दारू पिऊन होता। बायकोशी बोलला। बायकोने त्यास दूध पिण्यासाठी दिले। त्याने दूध पिले व झोपला। आज सकाळी 7 वाजता बायकोने पाहिले, त्यावेळेस त्याची हालचाल होत नव्हती। डोक्याला लागलेले आहे। डाव्या हातावर व पायावर स्ट्रगलचे मार्क आहेत। व्यसनाधीन होता। नवरा बायकोचे पटत नव्हते। अकस्मात मृत्यू क्रमांक 161-22 दाखल करण्यात आला आहे। पोस्टमॉर्टमसाठी रवाना केले आहे। मृत्यूचे नक्की कारण काय आहे याची शहानिशा करून पुढील कारवाई करणार आहोत। मयताचा मित्र पिंटू गायकवाड यांच्याकडे चौकशी चालू आहे। दिलीप तुकाराम दातीर, पत्रकार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी दिले। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।